बोला की मॅडम. माझा मुलगा 30 वर्षाचा आहे आणि त्यासाठी छान तुम्ही एक मुलगी बघा. म्हणजे तुम्ही स्थळ शोधण्यासाठी आले का मुलगी बघायला आलात? हां, नाही स्थळासाठीच आले. मॅडम कसं असतं माहिती आहे का, आपल्या विवाह संस्थेचे काही रूल्स आणि नियम आहेत. तुमचा प्रथमदर्शनी बायोडाटा मुलाचा यायला पाहिजे, फोटो यायला पाहिजे. आधार कार्डचा फोटो येणं गरजेचं आहे. आधार कार्डचा अर्थ असा होतो की त्याचा जन्मतारीख ही बरोबर आहे आणि त्याचा असणारा पत्ता हा बरोबर आहे असं ते ग्राह्य धरलं जातं. पहिल्या ठिकाणी आम्ही क्रॉस चेक करतो. तो बायोडाटा दिल्यानंतर तुमचा बायोडाटा आम्ही मुलीपर्यंत पाठवतो, मुलीचा तुमच्यापर्यंत पाठवतो. मुलगी तुम्हाला आवडली पाहिजे, मुलीला मुलगा आवडला पाहिजे. दोघांना एकमेकाला आवडलं तर मी माझ्या ऑफिसला प्रथमदर्शनी मीटिंग करतो. इथे मीटिंग झाली तरच पुढे काहीतरी विषय काढतात किंवा लग्न ठरेपर्यंत विषय जातो, नाही तर लग्न ठरत नाही. त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमची फी असते सुरुवातीला, ती फी भरणं गरजेचं आहे. माझी फी सुरुवातीला 1000 रुपये मी वारंवार सांगत असतो आणि लग्न ठरलं की लग्नाच्या दिवशी 15,000 रुपये असा बायोडाटा मी देत नाही आहे. ओके, चालेल चालेल. मग पाठवते मी बायोडाटा तुम्हाला. नक्की मॅडम. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी. आपल्या आपुलकी विवाह संस्थेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा. लोकांपर्यंत आपली माहिती पोचवा. नवीन नवीन लोकांना, वेगवेगळ्या लोकांना आपली माहिती पोचवून त्यांची लग्न ठरतील यासाठी सहकार्य करा, हीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि बेल आयकॉनवरती बटन दाबून लाईक करा, सबस्क्राईब करा.